महाराज म्हणतात की तुम्ही विठ्ठलाचं जर चिंतन केलं तर तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्या जीवनामध्ये मिळत असते. काय म्हणतात बघूया. पाववी लठाया पांडुरंग चिंतिलिया त्याशी चिंतलिया मनी चित्ता करी गवसनी पावया फळ अंगी असावे हे बळ तुका म्हणे तई सिद्धी ओळगती पायी. तर पांडुरंगाचे चिंतन जर केले, पांडुरंगाचं जर नामस्मरण केलं तर आपल्याला जे ठिकाण पाहिजे आहे, जे पद पाहिजे आहे त्या ठिकाणी आपल्याला तो आपला पांडुरंग पोहोचवत असतो. मनामध्ये त्याचे चिंतन केले म्हणजे तो आपल्या चित्ताला आपल्या स्वरूपाने वेढून टाकतो. इच्छिलेले फळ प्राप्त होण्यास आपल्या अंगी भगवंत चिंतनाचेच बळ पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात असे असेल तर रिद्धी सिद्धी त्या भक्ताची चरणसेवा करतात. म्हणजे तुम्ही जर विठ्ठलाचं नामस्मरण केलं, चिंतन जर केलं तर रिद्धी सिद्धी ह्या ज्या दोन्ही आहेत त्या तुमच्याजवळ असतात. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे, जे पाहिजे आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळत असतं. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नामस्मरणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. जो व्यक्ती नामस्मरण करतो तो आपल्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करत असतो. रामकृष्ण हरी.